नोकरी करत असताना एक दिवस सुट्टी असली की मजा वाटायची. पण आता शेतकरी झाल्यापासून तसं नाही आहे. रोज आपली कामं आपल्याला करायला लागतात आणि एक दिवस सुट्टी घेतली तर दुसऱ्या दिवशी 2 दिवसाची कामं एकसाथ करायला खूप भारी पडतात. तर मंडळी, विषय असा आहे की जसं थंडी पडत होती तसं इथं शेडमध्ये गुरं असायची. मग उठलं की शेडमधलं पहिलं झाडायचं, परत अंगणातलं झाडायचं. तर झाडलोट काय माझ्याकडं नसते बरं का, चौधरी साहेब करतात. पण ही शेळ्यांचं झाडायचं, घरं वटा ही झाडायचं, ही असली बारीक सारीक झाडलोट सगळी माझ्याकडे असते. आणि गुरांचं शेण उचलून टाकायचं, गुरांखालची झाडलोट करायची ही चौधरी साहेब करतात. पण शेळ्या इकडे बांधत होतो नुसत्या 2 दिवस झालं आणि गुरं पटांगणातच होती, बाहेर अंगणातच. त्याच्यामुळं मग मी कंटाळा केला, 2 दिवस इथे झाडलंच नाही. तर आज मला एवढं भारी पडलं ते झाडायचं, तरी चौधरी साहेबांनी कचरा उचलून टाकला म्हणून बरं झालं. तर झाडलोट करता करताच एवढा दिवस वर आला होता, आता पुढच्या कामांचं टेन्शन आलं होतं. पण आणि त्यातमध्ये माझी घाणेरडी सवय, मी रात्रीची भांडी घासून झोपत नाही, मी सकाळचीच भांडी घासते. तर ती सकाळची थंडी आणि ही कामं नको नको झाले जीवाला. पण काय करता, आपण करायचं नाही मग कोण करायचं, हेच मनाला नेहमी समजवायचं आणि कामं करत राहायचं. तर आज माझी ड्युटी होती भरण्याकडं, आणि भरण्यावर असताना 1-2 रील शूट केलेले आहेत, त्या तर तुम्ही पाहिलेलेच आहेत. आणि खूप छान छान गोड गोड कमेंट आलेले आहेत त्याच्यावर. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि सकाळचंच फक्त थंडी वाजते बरं का, दिवसभर कडक ऊन पडते. तर उन्हातही असं मजा वाटते भरणं बिरणं करायला. आणि भरपूर पाणी येत असल्यावर असं मला पहिलेपासून भरणं करायची आवडच आहे, दारं बिरं धरायची मला आवडतंच बरं का. आणि चौधरी साहेबांचा विश्वास बसत नसायचा की तुला भरणं करता नाही येणार. पण मी भरणं करते तेव्हापासून त्यांनी असं काय आता ठरवलंय, दिवसाची लाईट असली की माझ्याकडेच भरणं असतं. तर आज होती मी भरण्यावर आणि असा होता माझा आजचा दिवस. थंडी फक्त सकाळ संध्याकाळच लागते, तशी आता थंडी कमी होत जाणार आहे इथून पुढं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.